नमस्कार मित्र हो, माझं नाव परिमल सावंत. मी मेलुहा द फनचा एक्झिक्युटिव्ह शेफ आहे. आज मी तुम्हाला पारसी रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज बनवणार आहोत फिश करी. त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगतो. ओलं खोबरं लागेल किसलेलं, बेडगी मिरची लागेल लाल, काळी मिरी, अख्खा धणं, लसूण, आलं, जिरं लागेल, थोडेसे काजू लागतील. काजू टाकलं की आपल्याला त्याच्यामध्ये छान बॉडी येते आणि चांगला फ्लेवर पण येतो करीसाठी. आणि हिरव्या मिरच्या आणि बाकी ग्रेव्हीसाठी लागणारे जिंजर गार्लिक पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद लागणार आहे, चिली पावडर आणि कांदा. तर सर्वप्रथम आपण सुरू करूया रेसिपीसाठी. तर त्या रेसिपीमध्ये आपल्याला आधी ड्राय मसाला बनवून घ्यायचा आहे. तो ड्राय मसाला जो आहे तो आता आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपण थोडंसं तेल घालू याच्यात. आणि ज्या बेडगी मिरची आहेत त्या थोड्याशा तोडून टाकूया. थोड्याशा ब्राऊन व्हायला आल्या की आपण त्याच्यामध्ये नारळ टाकणार आहोत, ओला नारळ किसलेला. तुम्ही बघता आता तेल थोडंसं ऑरेंज झालेलं आहे, तर त्याच्यात खोबरं टाकूया. धणे टाकायचे, जिरं, आलं टाकायचं याच्यामध्ये, लसूण, अख्खं लसूण, कारण हे सगळं मिक्सर आता आपण सगळं पिसणार आहोत. आणि थोडीशी काळी मिरी. हिरव्या मिरच्या थोड्याशा टाकल्या तर अजून चांगलं टेस्ट येतं, फ्लेवर येईल. हे अतिशय सुकं वाटप बनवून घ्यायचं आपल्याला. ह्याच्यात तेल आता पाणी टाकायचं नाही. आपण जेव्हा फक्त पिसणार, त्याला ग्राइंड करणार, तेव्हा थोडंसं पाणी टाकूया. जो खोबरं आहे ते छान ब्राऊन झालेलं आहे, मिरच्या पण चांगल्या आता फ्राय झाल्या आहेत. तर आता आपण हे मिक्सर काढून थोडं थंड करूया आणि नंतर त्याला पिसूया. आता तो मसाला थोडा थंड होऊ देत. तो पण आपण जी फिश घेतली आहे, आता फिश तुम्ही कुठली घेताय, सुरमई घेतलं आहे, हलवा घेतला आहे किंवा पॉम्फ्रेट घेतलं आहे. मी आता याच्यामध्ये पॉम्फ्रेट घेतलेलं आहे. तर याला थोडंसं मॅरिनेशन करूया. लाईम ज्यूस, थोडंसं मीठ आणि हळदी टाकूया आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया. हा जो मसाला आपण जो बनवलेला आहे, आता आपण त्याची पेस्ट करूया. थोडेसे काजू मी तुम्हाला जसे सांगितले त्याच्यात टाकूया, कारण त्याच्यासाठी याला बॉडी येते छानपैकी आणि टेस्ट ही चांगली येणार. थोडंसं याला आपण पाणी टाकूया आणि थोडं पातळ करूया. तर आता तुम्ही बघताय हे छान याचं वाटप रेडी झालेलं आहे, ग्रेव्ही. ही आता आपण थोडीशी बाजूला ठेवूया आणि आपण आता त्याचा मसाला बनवायला घेऊया. सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये घेऊया ऑइल. ऑइल थोडं गरम झालं की आपण त्याला कढीपत्ता टाकूया त्याच्यात आणि कांदा टाकायचा. ऑइल थोडं गरम झालेलं आहे. कढीपत्ता थोडा तडतडा येण्यावर टाकायचा आणि त्याला चांगलं ट्रान्सलुसंट करायचं आहे. त्याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया हळद, थोडीशी लाल चिली पावडर. तुम्ही आधीच बेडगी मिरची मसाल्यामध्ये टाकली आहे, त्यामुळे थोडंसं कमी टाकलं तरी हरकत नाही. जिंजर गार्लिक पेस्ट. आणि हा मसाला आपल्याला छान आता फिरवायचा आणि शिजू देऊया. आता जसा मसाला शिजलाय, आता आपण जे वाटप केलेलं आहे ते याच्यात टाकूया. आणि अगदी सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यात पाणी मिक्स करूया, कारण तो मसाला जळू नये म्हणून. थोडंसं सीझनिंग टाकूया, मीठ. आता हे जे फिश आहे ते आपल्याला एक एक करून ह्याच्यात सोडायचं आहे.
आणि अगदी स्लो फ्लेमवरती थोडंसं शिजू देऊया. पॉम्फ्रेट आता छान शिजलेलं आहे. आपण आता त्याला काढूया आणि सर्व करूया.